एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा दुसऱ्यांदा पक्ष फोडला. हो, 2022ला एवढी मोठी फूट पाडली आणि त्यानंतर 22चा निकालच अजून कोर्टामध्ये पेंडिंग आहे. कोर्ट तिकडे निकाल देत नाहीत आणि परत 4 वर्षांनी शिंदे यांनी दुसऱ्यांदा उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडला. असं असलं तरी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे मशाल या चिन्हावर निवडून आलेले 9 पैकी 6 खासदार फोडले. असं असलं तरी या खासदारांना आणि एकनाथ शिंदे यांना मोठा आणि जबर असा धक्का बसणार आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी चलाखी दाखवत थेट व्हीपच बजावलेला आहे. कारण 2-3 दिवसापासून माझा मुलगा आजारी आहे, माझी मुलगी आजारी आहे, माझी आई आजारी आहे, अशा प्रकारची वेगवेगळी कारणं देऊन उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीकडं हे सगळे खासदार त्या ठिकाणी पाठ फिरवत होते. आणि सगळ्यात विशेष म्हणजे धाराशिवचे खासदार जे की इतके निष्ठावंत आणि इतके बोलबच्चन आणि इतके भाषणं ठोकायचे आणि पहिल्यांदा जे आमदारांनी गद्दारी केली होती त्यांना गद्दार गद्दार म्हणून जे हिनवायचे आणि आपण आयुष्यभर ठाकरेंना सोडणार नाही अशा प्रकारचे हेके मिरवायचे, ते सुद्धा खासदार ओमराजे निंबाळकर हे सुद्धा त्या 6 खासदारांमध्ये सामील झालेले आहेत. आणि मग त्यांनी 2 दिवसापूर्वी जी बैठक उद्धव ठाकरे यांनी बोलावली तर त्याला माझा मुलगा आजारी आहे असं कारण दिलं. बऱ्याच जणांनी बरीच कारणं दिली, पण उद्धव ठाकरे यांनी आता त्या ठिकाणी कसलीही कारणं चालणार नाहीत आणि व्हीपच त्यांना बजावले. त्यामुळे व्हीपला जर का ते आले नाहीत त्या बैठकीला तर त्यांची खासदारकीच आता जाऊ शकते. त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी जरी चलाखी दाखवलेले असले तरी देखील या खासदारांवर आता अपात्रतेची टांगती तलवार आहे. मात्र आपण जर का बघितलं तर हे होतंय कुणामुळं? एकनाथ शिंदे यांना खरंच खासदारांची गरज होती का? तर असं बिलकुल नाही. एकनाथ शिंदे यांच्यामध्ये त्यांच्या एकट्यामध्ये एवढी धमक नाही की ते इतके खासदार फोडू शकतील. कारण त्यांना सध्या आता कुठल्या निवडणुकीला सामोरं जायचं नाही किंवा 29ची निवडणूक तर फार लांब आहे. मग आता त्यांना गरज का पडली? यामध्ये पडद्यार्थ राजकारण असं आहे मित्रांनो की भारतीय जनता पक्ष पाठीमागून या सगळ्या खेळी करत आहे. कारण त्यांना संसदेमध्ये 2/3 बहुमत पाहिजे. तुम्हाला तर माहिती आहे त्यांच्याकडे फक्त स्वतःचे 240 खासदार आहेत आणि त्यामुळं कुठलंही बिल त्यांना पास करायचं आहे. आता मागच्याच महिन्यामध्ये लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना बिल पडलं कारण भाजपला मतदारसंघाची संख्या झपाट्यानं वाढवायची आहे. मात्र ते बिल काही खासदारांची त्या ठिकाणी मतांची गरज होती आणि ती कमी मतं पडली आणि त्यामुळं त्यांनी काय केलं की 15 दिवसापूर्वीच पश्चिम बंगालचा निकाल लागला आणि ममता बॅनर्जी यांचे 20 खासदार फोडले आणि तरी देखील त्यांना खासदार कमीच पडत आहेत. त्यामुळं त्यांनी महाराष्ट्रामधले शिंदेंना ढाल करून शिंदेंना पुढं करून त्यांनी ठाकरेंचे 6 खासदार फोडले. याचं एकच त्यांचं राजकारण आहे. कारण त्यांना मतदारसंघ पुनर्रचना बिल आणि यासारखी अनेक विधेयकं 29 पर्यंत आणायची आहेत. त्यामध्ये 1 नेशन 1 इलेक्शन हे सुद्धा आहे आणि त्यामुळं ते बिलं पास करायची तर त्या ठिकाणी 2/3 बहुमत लागतं खासदारांचं आणि ते त्यांच्याकडनं आहे. आणि त्यामुळंच असे खासदार किंवा स्थानिक पक्ष फोडून खासदार संख्या वाढवण्याचा सपाटा भारतीय जनता पक्षानं सुरू केला आणि त्याचाच एक भाग म्हणून शिंदेंना पुढं करून 9 पैकी 6 खासदार फोडले. कारण 2/3 आकडा झाला की त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करता येणार नाही. अशा प्रकारचे एक स्ट्रॅटर्जी भाजपची होती. पण आता ठाकरेंनी पण मोठी मेक मारली आहे. आता बघू हे 9 पैकी फुटलेले 6 खासदार अपात्र होतात का? तुम्हाला काय वाटतं? हे 6 खासदार यांना अपात्र करायला पाहिजे की नाही? आणि परत हे जर निवडणुकीला उभे राहिले तर यांना तुम्ही मत देणार का? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.